जय संविधान साथियों, आपण आज कामगार कायद्यांविषयी बोलणार आहोत। 3 सप्टेंबर 2025ला महाराष्ट्र सरकारकडून कामगार कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे। प्रमुखतः कारखानदार अधिनियम 1949 आणि शॉप ॲक्ट, एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 2017 या दोन्ही कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे। दुरुस्ती काय करण्यात आली आहे की ज्या ठिकाणी 8 तास काम करत होते कामगार, आता तो वेळ आहे 12 तासांचा। म्हणजे आता कामगारांना 12 तास काम करावं लागणार आहे। सरकारच्या सांगण्यानुसार आठवड्याला 48 तास आणि 12 तास ओव्हरटाईम अशा स्वरूपाचा तो वेळ असेल। परंतु हे जे कामगार कायदे महाराष्ट्र सरकारने जे दुरुस्ती करण्यात आले आहे हे 2025ला, परंतु केंद्र सरकारकडून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कामगार मंत्री होते त्यावेळी जे कायदे होते 44 कायदे, ते कायदे रद्द करण्यात आलेले आहे आणि नवीन 4 कायदे बनवण्यात आलेले आहे केंद्र सरकारकडून। आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील या कामगार कायद्यांमध्ये महाराष्ट्र शासनाचा बदल करण्यात आलेला आहे। म्हणून गेले 1-1.5 वर्षांपासून मी स्वतः आणि आमची टीम ही ग्रामीण भागामध्ये काम करत आहोत आणि कामगारांविषयी जनजागृती करून कामगार कायद्यांविषयी जनजागृती करत आहोत। आणि केंद्र सरकारने जे कायदे केलेले आहेत ते कामगार कायदे रद्द व्हावेत अशा प्रकारची जागृती आम्ही या संपूर्ण गावपड्यावरती सुरू आहे। आणि त्याच अनुषंगाने आता महाराष्ट्र शासनाने देखील 3 सप्टेंबरला कामगार कायद्यांमध्ये बदल केलेला आहे। आता मला सांगा की ज्या वेळेला 12 तास माणूस जर 24 तासातले 12 तास काम करणार, येण्या जाण्यामध्ये 2 तास, असे 14 तास जर त्याचे या पोटपाण्याच्या व्यवसायामध्ये जर जाणार असतील, उरलेले 10 तास त्याच्यामध्ये तो जेवण करणार, 8 तास जर झोप त्याची जर होणार नाही तर त्याच्या मेंदूवरती परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या कामगारांचं आरोग्य देखील आता धोक्यात आहे, व्यसनाधीन होणार आहे कामगार। सध्याची कामगारांची देखील वाईट अवस्था आहे, परंतु या पुढेही ती अजून वाईट होणार आहे या नवीन कामगार कायद्यांमुळे। वास्तव पाहता समान वेतन कायदा, कामगारांना समान वेतन मिळालं पाहिजे अशा स्वरूपाचा भारतीय संविधान देखील तरतूद करण्यात आलेली आहे। या सर्व तरतुदी असताना देखील कामगारांना समान वेतन मिळत नाही। ज्या ठिकाणी मिनिमम वेजेस महाराष्ट्र शासनाकडून 18,000 ते 22,000 सांगितले जातात, परंतु कामगारांच्या हातात 8 ते 12,000 रुपये पडतात आणि मधला जो वेतन आहे तो कामगारांच्या खात्यात न येता तो परस्पर कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांच्या अकाउंटला जमा होतो। आणि 12 तास काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्या अकाउंटला 8-9,000, 10,000, 12,000च्या वर त्यांच्या अकाउंटला पगार दिला जात नाही। अशा प्रकारची ही व्यवस्था येऊन ठेपलेली आहे आणि कामगारांना खूप मोठ्या समस्यातून सामोरं जावं लागत आहे। आणि ज्या कामगार चळवळी, जे कामगार पक्ष कामगारांवरती इतक्या दिवस सत्य ज्यांनी उपभोगली ते देखील या कामगारांवरती बोलायला तयार नाही। नवीन कामगार कायदे केंद्र सरकारने पास करून 3 ते 4 वर्ष झालेले आहे, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे आंदोलनं, मोर्चे या प्रस्थापित कामगारांचा ठेका घेणारे जे कामगार पक्ष आहेत त्यांनी अजूनपर्यंत आवाज उचलला नाही ह्या कामगारांविषयी। आणि म्हणून देखील ह्या कामगार पक्ष आणि कामगार चळवळी ह्या मनुवाद्यांना, ब्राह्मणवाद्यांना, त्यांच्या पक्षांना बांधील आहेत, त्यांच्या पक्षांना गुलाम आहेत अशा स्वरूपाची आजची ही व्यवस्था आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील त्यावेळेस म्हणाले होते की कामगार आणि शेतकऱ्यांचे जे प्रमुख 2 शत्रू आहेत ते म्हणजे ब्राह्मण्यशाही आणि दुसरी म्हणजे भांडवलशाही। आणि आज प्रमुखतः ह्या 2च विचारधारा, ब्राह्मण्यशाही आणि भांडवलशाही, हातात हात घालून आज देशावरती राज्य करत आहे। कामगारांवरती, शेतकऱ्यांवरती, कष्टकऱ्यांवरती राज्य करत आहे। आणि हे कामगारांच्या विरुद्ध जे कायदे करण्यात आलेले आहे, शेतकऱ्यांच्या देखील विरुद्ध कायदे करण्यात आलेले होते, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात देशामध्ये आंदोलन झालं। प्रमुखतः पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांकडून ते आंदोलन झाले आणि केंद्र सरकारला ते कायदे मागे घ्यावे लागले। परंतु कामगारांचे जे 44 कायदे होते ते कायदे रद्द करून 4 कायदे नवीन करण्यात आले। त्या कायद्यांवरती कुठल्याही प्रकारची आंदोलन झाले नाही, कामगार कायद्यांविषयी कुठले मोर्चे निघाले नाही, म्हणून ते कायदे या ठिकाणी लागू करण्यात आले। आणि आज ते आपल्या महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारचा स्वाधीन घेऊन जे कायदे करण्यात आले त्याच्या अनुषंगानेच कामगारांवरती मोठी समस्या येऊन ठेपलेली आहे
आणि कामगार हा वेठबिगारी स्वरूपाचा ही नवीन व्यवस्था आलेली आहे। ज्यावेळेला भारतीय संविधान आर्टिकल 23 प्रमाणे वेठबिगारीला बंदी घालतं आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे कायदा देखील करण्यात आला आहे, वेठबिगारी प्रतिबंध कायदा। परंतु ही नवीन स्वरूपाची प्रतिबंध कायदा आहे, कारण कामगारांची इच्छा नसताना देखील त्यांना 12-12 तास काम करावं लागणार आहे। आणि प्रमुखतः याच्यामध्ये 12 तास काम करून ज्याप्रमाणे संपूर्ण 24 तास हे कारखाने चालू राहणार आहे, कारण विजेचा प्रश्न जो आहे, वीज जी आहे ती रात्रीच्या वेळेला कमी दराने मिळते, म्हणून देखील कामगार हे कारखाने जे आहेत ते चालू राहणार आहेत। आणि 24 तास हे कारखाने चालू राहिल्यामुळे त्या ठिकाणी हे कामगार 24 तास काम करतील आणि 12-12 तास जे कामगार करतील, तर ह्या मोठ्या कामगारांवरती, आरोग्यावरती, मानसिक आरोग्यावरती सर्वच परिणाम या कामगारांवरती होणार आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या घराच्या कुटुंबावरती देखील या कामगारांवरती परिणाम होणार आहे। आणि म्हणून देखील मोठ्या प्रमाणात ही कामगारांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध हे सरकार असलेलं सरकार आहे। हे शेतकरी सरकार नाही, हे कामगारांच्या विरुद्ध असलेलं सरकार आणि भांडवलशाहीच्या, ब्राह्मणशाहीच्या समर्थनात असलेलं सरकार आहे। त्यामुळे या संदर्भात संपूर्ण शेतकरी वर्गाने, कष्टकरी वर्गाने एकत्र येऊन या संपूर्ण कामगार कायद्यांच्या विरुद्ध लढलं पाहिजे। कारण देशामध्ये 70 ते 75% जो वर्ग आहे SC ST OBCमधून हाच कामगार आहे। आणि ह्या कामगारांवरती जे एक नवीन कामगार कायदे लागू होत आहे, जे लागू केले जात आहे, ते त्यांच्यावर लादले जात आहे त्यांच्या इच्छेविरुद्ध। म्हणून देखील ही भारतीय संविधानाच्या वेठबिगारी बंदी घातण्यात आलेली आहे, त्या अनुषंगाने हे सर्व कायदे करण्यात आलेले आहे। आणि म्हणून आपण या भांडवलशाहीच्या समर्थनात आणि कामगारांच्या विरुद्ध जे कायदे बनवण्यात आलेले आहे त्याच्या विरुद्ध आपण सर्वांनी जनजागृती करावी आणि संघटित होऊन या कामगार कायद्यांना, मग ते महाराष्ट्र शासनाने केलेले असो किंवा केंद्र सरकारने केलेले असो, हे दोन्ही कामगार कायदे आपल्याला रद्द करण्यासाठी पुढे येऊन जागृती करून यासाठी संघटित होणं आवश्यक आहे। या ठिकाणी अनेक महापुरुषांनी, मग त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे देखील असतील, यांनी देखील या कामगारांविरुद्ध संघर्ष केला होता। आणि 16 ऑगस्टला जी मोठा 20,000 कामगारांचा जो लढा उभारला होता, त्याच्यामध्ये त्यांनी घोषणा देखील केली होती, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी आहे। अशा प्रकारची त्यांनी ती ऐतिहासिक घोषणा केली। आणि या संपूर्ण लढ्याचा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात समावेश केलेला आहे। संपूर्ण जो महापुरुषांनी जो संघर्ष केला तो संपूर्ण भारतीय संविधानात टाकलेला आहे। आणि म्हणून भारतीय संविधानाच्या विरुद्ध जे कायदे केले जात आहे त्याच्या विरुद्ध आपण सर्व शेतकरी, कष्टकरी, कामगारांनी संघटित होऊन हा लढा उभा केला पाहिजे। आणि नवीन कामगार कायदे रद्द करण्यासाठी आपण सर्वजण पुढे याल अशा अपेक्षा करतो। धन्यवाद। जय संविधान, जय भारत।